मुंबई सेंट्रल डेपो विश्रामगृहाच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केलाय। मुंबई सेंट्रल एसटी डेपोतील चालक आणि वाहकांना विश्रांती घेण्यासाठी असलेल्या वातानुकूलित विश्रामगृहाची अत्यंत दुरावस्था झाल्याचे समोर आलंय। परिवहन मंत्र्यांनी हे विश्रामगृह सुरू करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले असले तर त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सध्या हे विश्रामगृह सुरू झाले असले तरी त्यात अनेक समस्या आहेत। वाहकांनी दिलेल्या माहितीनुसार एसी केवळ हवा देतात परंतु कूलिंग करत नाहीत। भिंतींना ओलसरपणा आला असून तांत्रिक बिघाड झाल्याचे दिसून येत आहे। सर्वात गंभीर समस्या म्हणजे विश्रामगृहात कोणतेही शौचालय नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे अंघोळीची सोय उपलब्ध नाहीये। त्यामुळे चालक आणि वाहकांना 2 स्वच्छतागृहांसाठी 1-1 तास रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते। या सर्व प्रकारामुळे चालक वाहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे। परिवहन मंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे डेपोतील या महत्त्वाच्या सुविधेची दुरावस्था झाल्याचं स्पष्ट दिसून येतं।